अरे फॉर्म भरायला चाललोय. उमेदवारी अर्ज भरला, तुम्ही काय प्रतिक्रिया तुमची? अरे भरतो अजून कुठं भरला, अजून भरायचं आहे. भरतोय पण उमेदवारी मिळाली नक्की. फॉर्म भराय. अरे उशीर झाला उशीर. अरे नाही रे फॉर्म भरतो. उशीर झाला उशीर झाला. तर पुण्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीवरून मोठा ड्रामा या ठिकाणी रंगलेला आहे। विक्रम काकडे आपला उमेदवारी अर्ज भरतायत, तर सुनील टिंगरे हे डमी अर्ज भरणार आहेत आणि आता दोघेही अर्ज भरण्यासाठी म्हणून इथून निघालेले आहेत। तर पुण्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये अगदी ऐन वेळेला 1 तास उरलेला असताना सुद्धा नाही नाही आपण पाहतो की सुनील टिंगरे निघालेले आहेत. गाडी हा सर जातोय, मात्र बातमी ही येते की काकडेंना हा उमेदवारी अर्ज मिळालेला आहे, तर सुनील टिंगरे हे डमी फॉर्म भरणार अशी माहिती मिळते। राष्ट्रवादीचा एबी फॉर्म हा काकडेंना मिळणार अशी ही माहिती मिळते। मात्र उमेदवारी अर्ज दाखल करायला आपण चाललेलो आहोत असं सुनील टिंगरे यांनी म्हटलेलं आहे। टिंगरे हे डमी अर्ज भरणार अशी माहिती आहे। आता अर्ज भरण्यासाठी 1 तास 10 मिनिटं उरलेली आहेत। 3 वाजेपर्यंतचीच ही मुदत आहे आणि त्यामुळे आता सुनील टिंगरे हे सुद्धा अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत। तर काकडेंना एबी फॉर्म मिळाला राष्ट्रवादीकडनं अशी ही माहिती आहे। तुम्ही उमेदवारी अर्ज भरलाय, तुम्ही सुद्धा उमेदवारी अर्ज भरलाय, उमेदवारी अर्ज भरलाय. अरे मला जाऊ दे उशीर झाला. अरे फॉर्म भरायला चाललोय. उमेदवारी अर्ज भरलाय, तुम्ही काय प्रतिक्रिया तुमची? अरे भरतो अजून कुठं भरला, अजून भरायचं आहे. भरतोय पण उमेदवारी मिळाली नक्की. फॉर्म भराय. अरे उशीर झाला उशीर. अरे नाही रे फॉर्म भरतो. अरे मला फॉर्म भरा उशीर झाला उशीर झाला. तर विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे हे दोघेही राष्ट्रवादीकडनं उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यामध्ये टिंगरे हे डबी फॉर्म भरणार अशी ही माहिती मिळत आहे। तर विक्रम काकडे यांना हा एबी फॉर्म देण्यात आल्याची देखील माहिती मिळते। विक्रम काकडे हे संजय काकडे यांचे पुत्र आहेत। आजच त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। संजय काकडे हे एक उद्योगपती मानले जातात, तसेच राजकीय विश्लेषक आणि एकूणच राजकीय रणनीतिकार म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं आणि त्यामुळेच रोखठोक वक्तव्य करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत। आज मात्र संजय काकडेंनी मी 4 वाजता बोलेन असं म्हटलेलं आहे। तर इथे आपण पाहतोय की सुनील टिंगरे देखील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले आहेत। 3 वाजेपर्यंतचीच मुदत आहे, त्याआधी हे अर्ज भरण्यासाठी म्हणून विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे हे दोघेही अर्ज भरतायत। यामध्ये विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे राष्ट्रवादीकडनं आणि टिंगरे हे डमी अर्ज भरतायत अशी ही माहिती मिळते। मात्र सुनील टिंगरे हे या ठिकाणी इच्छुक होते। त्यांनी याआधी सुनेत्रा पवारांची देखील भेट घेतलेली होती। त्यानंतर ते डमी फॉर्म भरण्यासाठी कसे तयार झाले, विक्रम काकडे संजय काकडेंनी आजच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश का केला आणि आयात केलेला उमेदवार राष्ट्रवादीला विधान परिषदेसाठी का हवा, याची उत्तरं आता या ठिकाणी शोधली जात आहेत। अनेक कार्यकर्त्यांनी याविषयी नाराजी देखील व्यक्त केली होती। सुनील टिंगरे आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले आहेत। पक्ष प्रवेश केला, मी सुद्धा पक्ष प्रवेश केलेला आहे आणि पक्ष म्हणजे दादांचे माझे जे 99 पासून जे रिलेशन होते ते रिलेशन आणि दादांचं जे माझ्यावरती प्रेम होतं जे नाही, मी आता फक्त पक्ष प्रवेश केलेला आहे आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया आतमध्ये चालू आहे। पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील त्याचा फॉर्म फायनल। कोणीही नाराजी नाहीये आणि जो तो आपापल्या पक्षाच्या अध्यक्षांनी जो निर्णय घेतील तो सगळ्यांना फायनल आहे। पैशावर तुम्ही काय जर विकत घेता असा आरोप आहे तुमचा? सगळ्या गोष्टींना 4 वाजता उत्तर देईल। निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलं जातं तुमच्यासारख्या लोकांमुळे। काहीतरी बोलू नये असं माझी विनंती। काहीतरी चुकीच्या अफवा कुठेही पसरू नका, असं काहीही संबंध नाही कुठल्या स्पेशल। मी 4 वाजता प्रेस घेणार, त्यात सगळे प्रश्न आपण विचारा प्लीज। आता फॉर्म भरायची वेळ झाली त्यामुळे जाऊ द्या। तर काकडे राष्ट्रवादी पक्ष कार्यालयामध्ये आहेत, तर टिंगरे मात्र अर्ज भरायला निघालेले आहेत। आणि आताची महत्वाची बातमी, काकडे अद्यापही म्हणजे विक्रम काकडे अद्यापही राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये आहेत, तर सुनील टिंगरे मात्र धावतच आपला अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत।
राष्ट्रवादीमध्ये अद्यापही हा सस्पेन्स कायम आहे की नेमका फॉर्म कोण भरणार आहे, एबी फॉर्म नेमका कोणाला मिळालेला आहे. आणि आपण टिंगरे यांची गाडी देखील फॉलो करतोय की टिंगरे नेमकं कुठे जात आहेत. मात्र घाईनच निघतोय, आपल्याला फॉर्म भरायचा आहे असं टिंगरे यांनी म्हटलेलं होतं. नाही नाही अहो, मग कुणाला दिला फॉर्म कुणाला दिला तुम्ही उमेदवारी अर्ज भरलाय, तुम्ही सुद्धा आणि आताची महत्त्वाची बातमी काकडे राष्ट्रवादी पक्ष कार्यालयामध्येच आहे. तर टिंगरे मात्र अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत. टिंगरेंना आपण फॉलो देखील करतोय की ते नक्की ते म्हणालेत की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी जातोय. तर सुनील टिंगरे अर्ज भरण्यासाठी रवाना झालेत, त्यांना आपण फॉलोही करतोय. तर दुसरीकडे पुण्याच्या एनसीपी पक्ष कार्यालयातली ही थेट दृश्य आपण पाहतोय. तिथे विक्रम काकडे अद्यापही आहेत, तर संजय काकडे मात्र या ठिकाणाहून निघालेले आहेत. नेमका राष्ट्रवादीमधला एबी फॉर्म कोणाला देण्यात आलाय, काकडेंना की मग सुनील टिंगरेंना, अद्यापही हे स्पष्ट करण्यात आलं नव्हतं. अद्याप हा एवढा सस्पेन्स का ठेवण्यात आलेला आहे राष्ट्रवादीमध्ये, हा देखील एक चर्चेचा विषय आहे. आतापर्यंत भाजप आणि शिवसेना यांच्याकडनं आपले उमेदवारांचे नावं जाहीर झाली, त्यांनी फॉर्म भरले. मात्र राष्ट्रवादीमध्ये फक्त 2 जागा या ठिकाणी, म्हणजे एक रायगडची जागा आणि एक पुण्याची. तर पुण्यामधला हा अभूतपूर्व असा गोंधळ राष्ट्रवादीमधला पाहायला मिळतो. अद्यापही सस्पेन्स कायम आहे. कुठलाही नेता या ठिकाणी नेमका कोणाला एबी फॉर्म देण्यात आलाय, कोण आपला उमेदवार हे जाहीर करत नाही. काही वेळापूर्वी सुनील टिंगरे हे मात्र अर्ज भरण्यासाठी रवाना झालेत. उशीर होतोय, मी अर्ज